नमस्कार. पैसे गुंतवायचे तर आहेत, पण नेमके कुठे गुंतवावेत हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. पण आता चिंता करू नका, कारण आज आपण भारताच्या काही जबरदस्त सरकारी बचत योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी अगदी परफेक्ट आहेत. गुंतवणुकीसाठी मार्केटमध्ये आज इतके पर्याय आहेत की गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहावेत आणि त्यावर परतावाही चांगला मिळावा. आणि इथेच सरकार समर्थित लघु बचत योजना खूप उपयोगी पडतात. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्या योजनांना थेट सरकारची गॅरंटी असते, त्यामुळे त्या 100% सुरक्षित असतात. चला तर मग बघूया काय आहेत या योजना. आपण एक काम करूया, प्रत्येक योजनेला एका विशिष्ट जीवन ध्येयासोबत जोडून पाहूया. म्हणजे नेमकं काय हवंय त्यानुसार कोणती योजना बेस्ट आहे हे पटकन लक्षात येईल. चला सुरुवात करूया एका खूप महत्त्वाच्या आणि खास उद्दिष्टापासून. ते म्हणजे मुलीचं भविष्य सुरक्षित करणं. आणि यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा एक खरंच खूप चांगला पर्याय आहे. ही स्कीम खास करून मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठीच बनवली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा भाग म्हणून 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. आणि आता एका सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, याचा व्याजदर. सध्या या योजनेवर तब्बल 8.2% व्याज मिळतंय, तीही वार्षिक. आणि हे व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. खरं तर इतर अनेक योजनांच्या तुलनेत हा दर खूपच जास्त आहे. ही योजना किती पॉप्युलर आहे याचा अंदाज या आकड्यावरूनच येईल. 2015 पासून आतापर्यंत तब्बल 4.5 कोटींपेक्षा जास्त खाती उघडली गेली आहेत. यावरूनच कळतं की लाखो कुटुंबांचा या योजनेवर किती विश्वास आहे. ओके, मग हे खातं कोण उघडू शकतं? तर मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत तिच्या नावाने हे अकाउंट ओपन करता येतं. आणि गुंतवणुकीचं म्हणाल तर वर्षाला कमीत कमी 250 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. आणि प्रक्रिया तर अगदीच सोपी आहे. फक्त 4 डॉक्युमेंट्स लागतात. एक म्हणजे तो अकाउंट ओपनिंग फॉर्म, मुलीचा बर्थ सर्टिफिकेट, आधार नंबर आणि पॅन कार्ड किंवा फॉर्म 60. झालं. ठीक आहे, आता वळूया आपल्या पुढच्या ध्येयाकडे. समजा पैसे दुप्पट करायचेत, मग काय? तर मग किसान विकास पत्र हा एक जबरदस्त ऑप्शन आहे. हो, अगदी खरं आहे. किसान विकास पत्र, ज्याला आपण केव्हीपी म्हणतो, त्यात गुंतवलेले पैसे फक्त 115 महिन्यात म्हणजे साधारण 9 वर्ष आणि 7 महिन्यात डबल होतात. आता हे होतं कसं? तर या योजनेवर मिळतं वार्षिक 7.5% चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर व्याज. आणि हा परतावा गॅरंटीड आहे, म्हणजे निश्चित आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर केव्हीपी म्हणजे एक सरकारी सेव्हिंग सर्टिफिकेट, जे तुमच्या पैशांना एका ठराविक वेळेत दुप्पट करण्याची हमी देतं. कमीत कमी 1000 रुपये गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर तर काही मर्यादाच नाहीये. ओके, पुढचं महत्त्वाचं ध्येय, टॅक्स सेव्हिंग. कोणाला नाही आवडणार टॅक्स वाचवायला? तर लाँग टर्ममध्ये चांगली संपत्ती बनवताना टॅक्स वाचवण्यासाठी 2 खूप पॉप्युलर योजना आहेत. एक म्हणजे पीपीएफ आणि दुसरी एनएससी. चला पटकन या दोन्हींची तुलना करू. पीपीएफचा लॉक इन पिरियड आहे 15 वर्षांचा आणि व्याज आहे 7.1%. या उलट एनएससी फक्त 5 वर्षांसाठी आहे आणि त्यावर व्याज थोडं जास्त, म्हणजे 7.7% मिळतं. गुंतवणुकीच्या बाबतीत पीपीएफमध्ये वर्षाला 1.5 लाखाची लिमिट आहे, तर एनएससीमध्ये तशी काही लिमिट नाही. आणि हो, दोन्ही योजनांमध्ये सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट तर मिळतोच. आता आपण वळूया आपल्या घरातील सिनियर मेंबर्सकडे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे. रिटायरमेंटनंतर एक रेग्युलर आणि स्थिर इन्कम सोर्स असणं किती महत्त्वाचं असतं, नाही का? आणि त्यासाठीच आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना, म्हणजेच SCSS. यावर व्याजदर किती आहे माहितीये? तब्बल 8.2%. म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेइतकाच, जो आपण आतापर्यंत पाहिलेल्या योजनांपैकी सर्वाधिक आहे. ही योजना खास करून 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. यात दर 3 महिन्यांनी व्याज खात्यात जमा होतं, ज्यामुळे एक रेग्युलर इन्कम सुरू होतो. या स्कीमचा कालावधी 5 वर्षांचा आहे, जो अजून 3 वर्षांसाठी वाढवता येतो. आणि हो, या गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. बरं, तर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या गरजांनुसार वेगवेगळ्या योजना पाहिल्या. आता या सगळ्यांना एकत्र ठेवून बघूया, म्हणजे क्लिअर पिक्चर मिळेल की कोणती योजना कशासाठी बेस्ट आहे. तर मग या सगळ्या योजना एकमेकांसमोर ठेवल्या तर कशा दिसतील, म्हणजे यांची तुलना कशी होईल? चला तेच बघूया. बघा, हा चार्ट सगळं काही स्पष्ट करतो. इथे व्याजदर, कमीत कमी गुंतवणूक आणि टॅक्स बेनिफिट्स यांची तुलना केली आहे. सुकन्या समृद्धी आणि सिनियर सिटीझन स्कीममध्ये सर्वाधिक म्हणजे 8.2% व्याज मिळतंय.
केव्हीपीचा व्याजदरही चांगला आहे, पण त्यावर टॅक्स बेनिफिट नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धीला ईईई स्टेटस आहे. ईईई म्हणजे काय? तर गुंतवणूक, त्यावर मिळणारं व्याज आणि शेवटी काढलेली रक्कम, या तिन्ही गोष्टी पूर्णपणे टॅक्स फ्री असतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक कामासाठी एक परफेक्ट साधन आहे. सर्वाधिक व्याज हवंय तर सुकन्या समृद्धी किंवा सिनियर सिटीजन स्कीम, टॅक्स वाचवायचा आहे तर पीपीएफ किंवा एनएससी, पैसे डबल करायचे आहेत तर केव्हीपी, आणि मुलीच्या भविष्यासाठी तर सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा उत्तम काही नाही. आणि जाता जाता आर्थिक सुरक्षेबद्दल एक अपडेट. आरबीआयच्या पेमेंट्स विजन 2028 मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ऑनलाईन फ्रॉड टाळण्यासाठी लवकरच सगळ्या पेमेंट ॲप्समध्ये एक ऑन ऑफ स्विच येऊ शकतो, म्हणजे आपले डिजिटल व्यवहार अजून सुरक्षित होतील. तर मग आता या सगळ्या योजनांची माहिती मिळाल्यावर विचार करायला हवा की आपलं पहिलं आर्थिक ध्येय कोणतं आहे आणि त्यासाठी कोणती योजना निवडायची. कारण योग्य वेळेत योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक हेच आर्थिक स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल असतं.